नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. तर आज मी असा ड्रेस वेअर केलेला आहे. आज आहे मला सुट्टी, तर आम्ही निघालेलो आहे न्यू पॅलेस येथे म्युझियम पाहण्यासाठी. तर कोल्हापूरमध्ये हे न्यू पॅलेस वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी इथं पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे, त्यानंतर शाहू महाराजांनी परिधान केलेली वेगवेगळ्या प्रकारची कपडे, आभूषणे असं सर्व काही इथं पाहायला मिळतं. तर आता आम्ही आलेलो आहे न्यू पॅलेस येथे. आल्यानंतर आधी आम्ही इथं फोटो काढले. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे आतमध्ये म्युझियम पाहण्यासाठी. तर हे म्युझियम साधारण 6-6:30च्या दरम्यान काहीतरी बंद होतं आणि आम्ही इथं पोहोचलो होतो 4:30 वाजता. बऱ्यापैकी एक अर्धा पाऊण तास तरी लागतो, जास्तच लागतो, 1 तास तरी लागतो हे म्युझियम पाहण्यासाठी. आणि आता आमचं म्युझियम पाहून झालेलं आहे आणि आम्ही इथं आता थंड घेत आहोत, कारण गरमीचे दिवस होते, खूप तहान लागली होती आणि बऱ्यापैकी गरम पण होतं गरमीचे दिवस असल्यामुळे. आणि मग आता इथं आम्ही आधी कोल्ड्रिंक्स घेत आहोत. तर माझा आणि स्प्राईट आणलं होतं. शक्यतो मुलांना मी जास्त स्प्राईट देत नाही, पण आता असू दे, कधीतरी ठीक आहे. इथं आता राजेश्वरी स्प्राईटचा आस्वाद घेत आहे, तर प्रजापती माझाचा आस्वाद घेत आहे आणि मी देखील इथं आता माझाचा आस्वाद घेत आहे. तर इथं लॉनमध्ये बाहेर येऊन खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि आता खूप थंड वाटत होतं. मी तर मस्त चपला काढून निवांत असे गवतामध्ये पाय सोडून बसले होते, कारण आता खूप भारी वाटत होतं. खरंच असं गवतामध्ये बसलं की आपल्या शरीरातील सर्व उष्णता निघून जाते. तर इथं पॅलेसच्या मागे आम्हाला मोर दिसले. 1-2 मोर आले होते इथं. वाव, त्या मोरांना पाहून तर आम्हाला खूपच छान वाटलं. मग मी तर त्यांच्या मागे पळतच गेले त्यांना पाहण्यासाठी. पण जसं जसं मी त्यांच्याजवळ गेले तसं तसं ते मोर पळूनच गेले. पण इतक्या जवळून असं निवांत मोरांना पाहून खूप भारी वाटलं आणि ते पळत निघाले होते ते पाहून देखील खूपच भारी वाटलं. खरोखर इथं येऊन ना अगदी मन प्रसन्न होऊन गेलं या मोरांना बघून, हे भव्य आणि दिव्य म्युझियम पाहून, हा भव्य आणि दिव्य पॅलेस पाहून खरोखर डोळे तृप्त होतात. कारण हल्लीच्या या जनरेशनमध्ये हे असे पॅलेस आता फार कमी पाहायला मिळतात. तर आता मोर पाहून झाल्यानंतर इथं कमळ देखील होते. तर ते कमळ पण खूप छान होते. मुलं त्या कमळाजवळच जाऊन कमळ पाहत होते. तसंच लॉनमध्ये मुलं खेळत होते. त्यांना खूप मजा वाटत होती इथं लॉनमध्ये खेळायला. तर मुलांनी आणि मी असा या छान वातावरणाचा, या सुंदर जागेचा आम्ही खूप आस्वाद घेतला आणि खूप भारी वाटलं आम्हाला इथं येऊन. त्यानंतर आता इथं फुलं पण आहेत. खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. खूप छान होतं इथं सर्व पाहायला. जेवढं बघल तेवढं थोडंच होतं, पण आमच्याजवळ आता वेळ कमी होता. मग नंतर इथं वॉचमन शिटी मारत आले की चला आता वेळ संपलेली आहे, चला सगळे बाहेर चला, बाहेर चला. रविवार होता त्यामुळं बऱ्यापैकी इथं गर्दी होती. मग आता आम्ही बाहेर निघालो. तर बाहेर आल्यानंतर पण इथं एक छोटं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये पण फुलं, खूप भारी भारी फुलं होती. तर ती आम्ही फुलं पाहिली आणि इथल्या फुलांचा, गार्डनचा देखील आस्वाद घेतला. परत एकदा म्हटलं जाता जाता चला आता पॅलेस, जाता जाता चला म्हटलं आता पॅलेस, आपण पॅलेसच्या बाहेर फोटो काढूयात. मग आम्ही पॅलेसच्या बाहेर पण असे फोटो काढले. त्यानंतर मग थोड्याच वेळात आता बंद होणार होतं पॅलेस. म्हटलं चला आता बाहेर जाऊयात. पॅलेसच्या बाहेर देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते पण बघायचे होते आता आम्हाला. मग आम्ही निघालो पॅलेसच्या बाहेर. तर असे इथं टांगे उभे होते. इथं टांग्यातून देखील सवारी आहे. आम्ही काय बसलो नाही टांग्यामध्ये. त्यानंतर मग इथं बाहेर प्राणी होते. तर हे प्राणी पाहिले आम्ही. तर इथं काळवीट होतं, हरिण होतं, त्यानंतर बदक होते, शहामृग होतं. त्यानंतर इथं आतमध्ये मोर देखील होते.
आणि वेगवेगळे पक्षी होते, त्यांची नावं मला माहीत नाही आहेत. तर इथं एक मोठं झाड होतं, त्या मोठ्या झाडावर पक्ष्यांची घरटी होती, मोठी मोठी घरटी होती ती. आणि खूप उंच झाडावर अशी ही घरटी होती. ज्यांना मी झूम करून देखील ते मला काय क्लिअर दिसले नाहीत, पण प्रत्यक्षात बघताना खूप भारी वाटत होतं. तर असं आतमध्ये इथं तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी देखील असं एक झाड आहे आणि त्या झाडावर भरपूर घरटी आहेत. तर खूप छान नजारा होता हा देखील. डोळे अगदी तृप्त झाले, डोळ्यांना खूप शांत वाटत होतं. असं हे तलावाच्या अवतीभोवती प्राणी पक्षी पाहून खूप भारी वाटत होतं. मुलं देखील खूप आस्वाद घेत होते, मुलांना खूप आवडलं प्राणी पक्षी पाहायला. तर बऱ्यापैकी बराच वेळ आम्ही असं निवांत बघत बसलो होतो. आता बदक असे निवांत पाण्यातून पोहत होते, भरपूर बदक होते इथं आणि छान पाण्याची मजा घेत होते ते बदक देखील. मग आम्ही इथं देखील शूटिंग केलं आणि फोटो काढले छान. इथून जायची इच्छाच नव्हती, पण आता वेळ संपत चाललेली होती. आता लवकरच गेट बंद होणार होता, त्यामुळे आम्ही गडबड करत होतो. तर इथं देखील हा शहामृग आहे. तो शहामृग आम्ही पाहिला, खूप मोठा असा होता शहामृग. इथं हे काळवीट, हरिण हे देखील असे सगळे प्राणी असे एकत्र फिरत होते. त्यानंतर मग आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर परत पहिल्या ठिकाणी आम्ही गेलो, तर तिथं आता बदक होते. आता भरपूर इथं बदक आलेले होते, एक वर एक वर एक वर एक येत होते. आणि आमच्याकडे आता काहीच खायला नव्हतं त्यांना द्यायला. इथं त्यांना काहीतरी खाऊ टाकला तर ते खातात देखील, पण आमच्या एवढं लक्षात आलं नाही, तर नाहीतर आम्ही येताना घेऊन आलो असतो. तर असे इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आम्हाला पाहायला मिळाले आणि मुलांनी देखील खूप आस्वाद घेतला, आनंद घेतला. मुलांना पण खूप छान वाटलं. मग मी इथं बदकांसोबत देखील वेगवेगळ्या अँगलने असे फोटो काढले बदकांसोबत देखील. आणि इथं पाण्याजवळ एक हरिण आलं होतं, खूप भारी वाटलं ते पाण्याजवळ आलेलं हरिण पाहून. तर ते हरिण पाहिलं आम्ही पाण्याजवळ आलेलं आणि ते आधीमध्ये असं आमच्याकडे बघत होतं. तर असं प्रत्यक्षात नॅचरल प्राणी पाहायला खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर मग आता आम्ही निघालो. गेल्यानंतर मग आम्ही बाहेरच पाणीपुरी खाल्ली आणि आमची पाणीपुरी खाल्ल्यानंतर फर्स्ट टाइम राजेश्वरीने लाईफमध्ये पाणीपुरी खाल्ली आणि तिला पाणीपुरी ही आवडली देखील. तर अशी होती ही आमची आजची छोटीशी ट्रिप. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय श्री राधे कृष्ण, जय श्री राधे कृष्ण. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय श्री राधे कृष्ण, जय श्री राधे कृष्ण, जय श्री राधे कृष्ण.